ललित पंचमीच्या पावन पर्वावर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीने रुसलेल्या त्र्यंबोली देवीची मनधरणी करण्यासाठी त्र्यंबोली टेकडीवर भव्य लवाजम्यासह भेटीसाठी दाखल झाली। हजारो भाविकांनी अंबा की जय, दुर्गा की जय याचा गजर करत रांगोळ्या आणि फुलांनी सजवलेल्या मार्गावर पालखीचं उत्साहात स्वागत केलं। कुष्मांड छेदनाच्या विधीने वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झालं। सकाळी 10 वाजता तोफेच्या सलामीने श्री महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीची पालखी भवानी मंडपापासून त्र्यंबोलीच्या भेटीला निघाली। टाकाळा, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज आणि उमा टॉकीज मार्गे पालखी टेमलाई टेकडीवर पोहोचली। रस्त्यांवर रंगबेरंगी रांगोळ्या, फुलांच्या माळांनी सजवलेल्या पायघड्या आणि पारंपरिक वाद्यांचा निनाद यांनी वातावरण भक्तिमय झालं। पौराणिक कथेनुसार त्र्यंबोली देवीने कोल्हासूर पुत्र कामाक्षाचा वध केल्यानंतर विजयोत्सवात अंबाबाईकडून तिला निमंत्रणाचा विसर झाला। रागावलेल्या त्र्यंबोलीला मनवण्यासाठी श्री महालक्ष्मी स्वतः लवाजम्यासह टेकडीवर पोहोचली। यावेळी तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांच्या पालख्यांनीही सोहळ्यात शोभा आणली। टेमलाई टेकडीवर 2 देवींची भेट होताच भाविकांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला। युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते त्र्यंबोली देवीची पूजा झाली, तर 10 वर्षीय कुमारिका स्वरा जयदीप गुरव हिने परंपरेनुसार कुष्मांड पूजन करत त्रिशूळाने कोहळ्याचा भेदनविधी पूर्ण केला। या सोहळ्याने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाला उजाळा मिळाला। हा भक्तिमय उत्सव पाहण्यासाठी कोल्हापूरसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।